पाणी घालून आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करावी. तुम्ही असं तुम्ही स्वागत करते. आज आपण इथे विवेकानंद कॉलेजच्या गणित विभागाच्या माजी विद्यार्थी स्नेह मेळाव्यात जमलो आहोत. मी पाटणकर सरांना विनंती करते की त्यांनी आपल्या प्राचार्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावे. सर्वांनी आता मी पाटणकर सरांना विनंती करते की त्यांनी उपस्थित माजी विद्यार्थ्यांचे स्वागत करावे. मी प्रत्येकाचे नाव घेऊन त्यांनी कृपया पुढे येण्याची मी त्यांना विनंती करते. सरांना पहिल्यांदा ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार या ध्येयानं प्रेरित झालेले मला वाटते सगळेच्या सगळे आपले विवेकानंदचे विद्यार्थी आहेत. त्यावेळेला ॲक्च्युली मी भारावून गेलोय, कारण सरांची ज्या वेळेला सकाळी रिक्षा आली त्यावेळेला मला माहिती नव्हतं की ते आपले विद्यार्थी आहेत. आणि फक्त खास आणि खास मुंबईमधनं एवढ्याच कार्यक्रमासाठी मी कोल्हापुरात त्याचं घर आहे का विचारलं, तर घर वगैरे काही नाही, मी डायरेक्ट याच कार्यक्रमासाठी आलो. तर धन्यवाद. सरांच्या नावं घेण्यासारखी आहेत. के बी पाटील आणि मी अशी काही मोमेंट शेअर केलेली आहेत की एसटी साठी जायला पैसे नसायचे, पण आम्ही दोघे इचलकरंजीला जात होतो. शिरोलीत सरांना मी दररोज पिकअप करत होतो. तिकडे चौगुले सर बसल्यात. चौगुले सरांना माहिती आहे की ह्या डिपार्टमेंटची स्थिती काय होती. तर अशा बऱ्याच जणांच्या बरोबरच्या मी त्यांना बघितल्याबरोबर खरं तर मी भारावून गेलोय आणि काय बोलायचं हे मला कळलं झालं. तर ह्या मंचावर उपस्थित असलेले आमच्या कॉलेजचे डॅशिंग प्राचार्य, डॅशिंग म्हणते की मला त्याच्याबरोबर काम करण्याची संधी कमी मिळाली. कमी म्हणजे ऍक्च्युली 2 वर्ष झाले सरांना इथे येऊन, पण 1.5 वर्ष आमचं कोविडमध्येच गेलं. त्यामुळं गेले 6 महिने आम्ही त्यांच्याबरोबर म्हणजे ऑफिशियल काम करायला लागलो. एकही कागद असा गेला मॅथ्स स्टुडंटांची मी सही नाही केला असं नाही झाला. जे जे कागद दिले काल रात्रीपर्यंत, मला वाटते काल संध्याकाळपर्यंत ज्या कागदावर आम्ही काही डिमांड केली ते त्यांनी मला बोलवलं पण नाही की काय मागा लागला. ते सगळ्याच्या सगळं मंजूर केलंय. आणि जाता जाता त्यांनी मला आश्वासन पण दिले. माझे 6 महिने राहिले शेवटी. पण मॅथ्स आणि स्टॅटला मला वाटते मी या कॉलेजमधले टॉप टू बॉटम म्हणजे कॉलेजची एक खोली एवढं सगळ्या कॉलेजच्या इथपर्यंत मी म्हणजे साक्षीदार आहे. तर मी सगळ्या प्राचार्यांच्या बरोबर काम केलं. 1च वर्ष माझी बदली झालेली होती. पहिल्यांदाच असे प्राचार्य मिळाले की त्यांना सायन्स मधलं सगळं कळते आणि माझा डायरेक्ट असा आरोप होता मी सांगते ते कळत नव्हतं. तर पहिल्यांदा अशी प्राचार्य लावले की त्यांना स्टॅट मॅथ्स बद्दल जास्त आत्मीयता आहे. आणि त्यांनी मला हा पण शब्द दिलेला होता की वरचं स्टॅट मॅथ्स एकदम एकच डिपार्टमेंट करायचं आणि एक नवीन डिपार्टमेंट मध्ये शिफ्ट करायचं. कदाचित सर त्यावेळेला मी असणार नाही, पण पाठीमधून बघायला मात्र नक्की मी येणार. तर तुम्ही सगळी एका फोनला म्हणजे मान देऊन मला वाटतं एकच फोन आपला झाला आणि एक ग्रुपवर नुसतं म्हणजे मेसेज टाकल्या तुम्ही सगळेजण आलात. त्यासाठी या कॉलेजच्या वतीनं, विवेकानंद डिपार्टमेंटच्या वतीनं, विवेकानंद कॉलेजच्या वतीनं आणि विवेकानंद संस्थेच्या वतीनं मी तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो. आणि अशीच साथ मी नसताना पण तुम्ही द्याल अशा अपेक्षा करून मी मानतो. सर्वप्रथम मी सगळ्यांची पहिला माफी मागतो. आणि सगळे शिक्षक लोक आहेत, सर आहे तुम्ही, मी एकटाच असं की या क्षेत्रात नाहीये, त्यामुळे बोलण्यात काही चुकी झाली असेल तर पर्यंत सर्व मी माफी मागतो. कोर्टाच्या भाषेत बोला.
आणि सर जरा तुमचा मेसेज जाऊ दे की मॅथ्स नंतर कोर्टमध्ये पण जाता येते. माझं इथून पहिल्या सर्वप्रथम मी पाटणकरांचा आभार मानतो की हा कार्यक्रम त्यांनी ऑर्गनाईज केला. तर मी कुंभार सर, पाटणकर सर, चौगले सरांचा आभार मानतो. मी 1996 साली या कॉलेजमधून BSc मॅथमॅटिक्स झालो. त्यानंतर मी LT केलं. त्यानंतर मी बॉम्बे बोर्डात परीक्षा दिली, आता तिथे गॅजेटेड ऑफिस आहे. त्यामुळे मला ह्या क्षेत्रातला शिक्षक क्षेत्रातला काय अनुभव नाही, बोलायचा काय आणि नाही एवढा अनुभव, एवढं पण मी म्हणत होतो. मॅथमॅटिक्स विभागाचा या विद्यार्थी आपल्या सर्वांच्या या ज्या रूम मध्ये जेवढे सगळेजण बसले त्या सगळ्यांच्या दृष्टीनं अतिशय त्यांच्या एकंदरीत आयुष्यातलं एक सोन्याचं पान म्हणावं अशा स्वरूपाचा असलेलं विवेकानंद कॉलेजचा गणित विभाग यांच्या वतीनं जो माजी विद्यार्थी मेळावा आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमाच्या अनुषंगानं व्यासपीठावर उपस्थित असलेले विवेकानंद महाविद्यालयाचे प्राचार्य कुंभार सर, तसेच गणित विभागाचे आपल्या सर्वांचे लाडके आणि आमचे लाडके शिक्षक प्राध्यापक पाटणकर सर, त्यांचे सहकारी प्राध्यापक थोरात सर, तसेच माझे शिक्षक पण आजच्या या कार्यक्रमाला एक माजी विद्यार्थी म्हणून उपस्थित असलेले आमचे लाडके सर MD चौगले सर, तसेच प्राचार्य AB पाटील सर आणि आता सर्वांची नावं घेत बसत नाही. या कार्यक्रमाच्या निमित्तानं अतिशय आनंदानं म्हणजे कालपासून वाट बघत होतो की कधी एकदा हा कार्यक्रम सुरू होतो अशी भावना मनात ठेवून आलेले आमच्या डिपार्टमेंटचे खूप सारे माजी विद्यार्थी आणि मनात इच्छा असून सुद्धा काही कारणानं येऊ शकले नाही किंवा काही जण फक्त शुभेच्छा देऊन भेटून गेले असे सगळे विद्यार्थी मित्र. तर डिपार्टमेंटबद्दल बोलायचं झालं तर आमचं फर्स्ट इयर आणि सेकंड इयर माझं तरी न्यू कॉलेजमध्ये झालं आणि त्यानंतर तिथं डिपार्टमेंट नसल्यामुळे आम्हाला विवेकानंद कॉलेजमध्ये यायची संधी मिळाली. तर एका अर्थानं मगाशी म्हणून मी म्हटलं की सोन्याचं पान म्हणावं असा उल्लेख करावा असं वाटतो. कारण ह्या डिपार्टमेंटनं जे काही आम्हाला आयुष्यात दिलेलं आहे ते एकंदरीत नुसतंच आम्हाला मॅथ्स किंवा त्याच्यातलंच ज्ञान दिलं असं नाही, तर वैयक्तिक आयुष्यात किंवा आपल्या डे टू डे लाईफमध्ये इतर गोष्टी ज्या कराव्या लागतात त्याचं सुद्धा भान म्हणजे कॉग्निशन जे आपण म्हणतो ते सुद्धा डिपार्टमेंटनं दिलं. त्या कामात पाटणकर सर, चौगले सर यांचा खूप मोठा वाटा आहे. आता एक गोष्ट चेष्टनच म्हणतो, चौगले सर आम्हाला ॲनालिसिस शिकवायचे, मग त्यावेळी ते आम्हाला क्वेश्चन मार्क टाकायचे पेपर तिथं. पण आता आम्ही पण ॲनालिसिस शिकवतो आणि मला खूप बरं वाटतं की चौगले सरांचा कधी कधी मला फोन येतो आणि ते मला विचारतात ह्याचं कशी स्टेप केलीस मला सांग. म्हणजे आता आम्ही जर थोडंफार तरी तुमच्या त्या लेवलपर्यंत आलेलो आहोत. पाटणकर सरांच्या बाबतीत म्हणजे बहुतेक इथल्या सगळ्याच जणांना अनुभव आहे काही बोलायचं प्रश्नच नाहीये की कधी त्यांचं लेक्चर संपूच नाही असं आम्हाला काही वाटायचं. आणि अक्षरशः म्हणजे कधी कधी जेव्हा परीक्षेच्या शेवटी ॲन्युअल पॅटर्नमध्ये होतो आम्ही तेव्हा परीक्षेच्या शेवटी अगदी 1.5 तास सरांचं लेक्चर चालायचं पण कधी बोर व्हायचं नाही. आणि त्यावेळी अशी एक इच्छा होती की मनात इथं आमच्याकडं MSc डिपार्टमेंट का नाही, आमच्याकडे इथं MSc डिपार्टमेंट असतं तर बरं झालं असतं. पण मी विद्यार्थी दशेत असताना जे कॉलेज बघितलं त्यानंतर 2002ला पासआउट झाल्यानंतर 2004ला MSc पासआउट झालो आणि माझ्या सुदैवानं 2004 ते 2009 ह्याच कॉलेजमध्ये नोकरी करायची मला संधी मिळाली. त्यामुळे त्या 4 वर्षाच्या काळात सुद्धा मी डिपार्टमेंट अगदी आतून सगळं अनुभवलेलं आहे. त्यावेळी बऱ्याच गोष्टींबद्दल आमचं म्हणजे सर मगाशी भाषणात बोलले पाठवतो सर की बऱ्याच गोष्टींबद्दल आम्हाला त्रास व्हायचा. कॉम्प्युटरचे आपल्याला काही सब्जेक्ट आहेत ते शिकवताना प्रॅक्टिकलला प्रॉब्लेम असायचे. मग त्यावेळी आम्ही बऱ्याच वेळा सरांना म्हणायचो बाकीच्या डिपार्टमेंटला वगैरे कॉम्प्युटर घेतात मॅथ्सला का म्हणजे मॅथ्सवर असूड का आहे या कॉलेजचा वगैरे. पण आता परिस्थिती टोटली चेंज झालेली आहे. मला वाटतं 5 वर्षापासून मी बघतोय कारण आता मी पण शिक्षकी पेशात असल्यामुळं प्रॅक्टिकल परीक्षेच्या निमित्ताने येणं जाणं असतं. डिपार्टमेंटमध्ये अगदी ड्रास्टिक चेंज झालेल्या आहेत आणि ज्या काही गोष्टी माझ्या डोक्यात त्यावेळी होत्या त्या जवळजवळ सगळ्या फुलफिल झालेल्या आहेत. मॅथ्ससाठी चांगली लॅब आहे, चांगलं एन्व्हायरमेंट असणारी रूम आहे आणि शिक्षकांची कधी वानवा नव्हतीच मॅथ्स डिपार्टमेंटला. ह्या डिपार्टमेंटचे पासआउट झालेले जे काही विद्यार्थी आहेत ते खरंच सगळे हिरेच आहेत. फक्त सगळ्याच कॉलेजमध्ये त्या हिऱ्यांना सोन्याचं कोंदण देण्याची कला नसती. ह्या कॉलेजमध्ये मात्र इथल्या शिक्षकांना ती आहे आणि त्यांनी सर्वांनी असे हिरे घडवलेच नाहीत तर त्यांना एक छानपैकी सोन्याचं कोंदण दिलेलं आहे आणि हे हिरे सगळे बाहेर चमकताना दिसतात. अशाच एका कर्मवीर हिरे महाविद्यालयात मी पण शिकवतो. आता मलाही बरं वाटतंय की मी जसं शिकलो तसं मी पण माझ्या काही विद्यार्थ्यांना घडवतो
आणि माझ्याच कॉलेजचे 5 ते 6 विद्यार्थी मागच्या 2 वर्षापासून ह्याच कॉलेजमध्ये एमएससीचं शिक्षण घेतात. जेव्हा ते बाहेर येतात तेव्हा मला सांगतात की खरंच सर तुम्ही लकी आहात, तुम्ही विवेकानंद कॉलेजमध्ये शिकला. अर्थातच त्यातले काही आता परत माझ्याकडे स्वतः कॉलेजमध्ये पण जॉब करत आहेत. त्यामुळे एकंदरीत ही जी मॅथ्स विभागाची हिस्ट्री आहे, एक गोष्ट आवर्जून नमूद करेन जी सगळ्यांसाठी अभिमानास्पद आहे. विवेकानंद कॉलेज असू दे किंवा माझंही कॉलेज असू दे, आता विद्यापीठाच्या नवीन धोरणानुसार आपला जो कॉन्व्होकेशनचा सेरेमनी आहे तो कॉलेजमध्येच कंडक्ट केला जातो आणि त्यावेळी एक ध्वजवाहक म्हणून असतो जो शक्यतो टोटल ओव्हरऑल कॉलेजमधला जो टॉपर असेल त्याच्याकडे असतो. मी जेव्हा शिक्षक होतो म्हणजे इथं माझं येणं झालं तेव्हा बघितलं की सलग 3 वर्ष विवेकानंद महाविद्यालयाच्या गणित विभागाचा जो टॉपर असेल तोच महाविद्यालयात टॉपर असायचा आणि त्याच्याच हातात तो ध्वज असायचा. माझ्या कॉलेजमध्ये मागची 2 वर्ष माझ्या डिपार्टमेंटचाच विद्यार्थी ध्वज वाहतो. म्हणजे ही जी काय म्हणतो आपण ताकद म्हणतो आपण, ही ताकद आम्हाला ह्या मॅथ्स डिपार्टमेंटनं दिलेली आहे. भरपूर काही द्यावं असं अपेक्षा नाही आहे. ज्ञान दिलं ठीक आहे, आपण म्हणतो की ह्या कॉलेजमधनं मला हे मिळालं पाहिजे ते मिळालं पाहिजे, पण कठीण प्रसंगात आमच्या मनगटात जे बळ येते ते बळ ह्या डिपार्टमेंटनं आम्हाला दिलेलं आहे आणि त्याबद्दल आम्ही आयुष्यभर ऋणी आहोत. धन्यवाद सर. विवेकानंद कॉलेज सोलापूर गणित विभाग आणि माजी विद्यार्थी मेळावा या ठिकाणी संपन्न होत आहे. तर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष कुंभार सर, प्राचार्य कुंभार सर, माझे गुरुवर्य पाटणकर सर, त्याचबरोबर थोरात सर, उपस्थित चौगले सर, ए.बी. पटेल सर, सर आणि सर्व विद्यार्थी मित्र. मगाशीच पाटणकर सरांनी उल्लेख केला की कुंभार सर डॅशिंग आहे आणि ते खरोखर आहे. कारण का आमचा अनुभव असा आहे की या अगोदर ते तासगावला होते आणि तासगावला तुम्ही जर मी तासगावला परीक्षेला बऱ्याच वेळा गेलेलो आहे तर तिथं काहीही नव्हतं. तुम्ही आता जाऊन बघा, विवेकानंद कॉलेजपेक्षा अतिशय सुंदर कॉलेज त्यांनी तासगावला उभं केलेलं आहे. म्हणून त्याला सरांनी दिली अतिशय योग्य आहे. तत्पूर्वी मी थोडीशी माझी ओळख करून देतो. मी 1988 सालचा विवेकानंदचा विद्यार्थी. हा, त्यावेळेला बुधवार पेठेमध्ये कॉलेज होतं आणि तसा मी विद्यार्थी न्यू कॉलेजचा 11-12वी फर्स्ट इयर BSc 1 BSc 2 न्यू कॉलेजचा विद्यार्थी आणि तेव्हाला मी इथं आलो आणि त्यावेळेला मी सर्वसामान्य विद्यार्थी होतो, एवढा हुशार नव्हतो. परंतु हे कॉलेज माझ्या आयुष्यात स्मरणात का राहिलं त्याचं एक अतिशय महत्वाचं कारण म्हणजे कारण का मला त्यावेळेला BSc 1 ला 65 असे फर्स्ट इयरला 60-65 असे मार्क मिळायचे आणि ज्या वेळेला मी TYला या महाविद्यालयात आलो त्यावेळेला मी महाविद्यालयात पहिला आलो. त्यामुळे मला हे महाविद्यालय कायम स्मरणात राहिले आणि त्याचं सगळं श्रेय माझे गुरुवर्य पाटणकर सर आहेत. त्याचबरोबर एल जाधव सर होते, मांजरेकर सर होते. अतिशय चांगले शिक्षक मला लाभले आणि त्यामुळे मी माझ्या आयुष्यात म्हणजे मला खरा टर्न मिळाला तो TY BSc पासून, म्हणजे ह्या महाविद्यालयापासून. नाही तर माझं काय खरं नव्हतं. मला सगळीच म्हणायची घरची तू बस कर आता. परंतु ज्या वेळेला मला पाटणकर सर भेटले, एल जाधव सर भेटले आणि त्यावेळेला मला खरा टर्न मिळाला आणि तिथनं मग मी मागं बघितलंच नाही शक्य. म्हणजे मी सगळ्या डिग्र्या म्हणजे MSc केली, MPhil केली, PhD केली, सगळं काही म्हणजे विद्यापीठात वेगवेगळ्या कमिट्यावर कामं केली आणि मी या चांगल्या परिस्थितीत आहे आता सध्या. आणि एक मी या ठिकाणी सांगू इच्छितो की माझी विद्यार्थी मेळावा मी कधी सोडत नाही, कुठलाही असू दे. कारण का माझ्या गावी मी ज्यावेळेला हायस्कूलला होतो तिथंही मी माझी विद्यार्थी मेळावी 2-3 अरेंज केली आणि माझ्या महाविद्यालयामध्ये मी आता क्रांतिसिंह नाना पाटील महाविद्यालय वाहवा इथं डॉक्टर विजय पाटील मी गेले 30 वर्षे काम करतोय, अजून 5 वर्षे बरंचसं काम करण्यासाठी माझ्याकडे आहे. तर मी त्या महाविद्यालयामध्ये माझं छोटंसं कॉलेज आहे, त्या महाविद्यालयामध्ये मी स्वतः प्रयोग केला आहे. माझी विद्यार्थी संघटना मी स्वतः बांधली, 1000 सभासद आहे आणि मेजॉरिटी मुंबईमध्ये आणि पुण्यामध्ये सभासद आहे. मी विद्यार्थ्यांकडून
म्हणजे काही स्वरूपात देणगी. आता तुम्ही म्हणाल की माजी विद्यार्थी का मेळावा घ्यावा, कारण का मला त्याचा चांगला अनुभव आहे. मागच्या वेळेला जे नॅक झालं आमचं 19ला, त्यावेळेला आता विवेकानंद कॉलेज ही संस्था मोठी श्रीमंत कॉलेज, तसं माझं कॉलेज गरीब कॉलेज आहे. आता अण्णांचं कॉलेज आहे हे मान्य आहे, नागनाथ अण्णांचं, तरी सुद्धा कसं आहे तिथं फार काट कसं आहे, तुम्हीच फंड सोबत करा आणि तुम्हीच कॉलेजवरती काय ते खर्च करा. मी माजी विद्यार्थी संघटना चालवतो, 1000 सभासद आहेत, व्हॉट्सअपचे 2-2 ग्रुप आहेत, 500 विद्यार्थी एका ग्रुपवरती आहेत आणि दररोज आमचं इंटरॅक्शन असतं नेहमी. तर गेल्या वेळेला माजी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाला लायब्ररीला 4 लाख रुपये दिले. हे आमची अचिव्हमेंट आहे. म्हणजे मी एक आव्हान केलं विद्यार्थ्यांना, सगळ्या माजी विद्यार्थ्यांना, की शेवटी माजी विद्यार्थी मेळावा कशाला घ्यायचा, इथं एकत्र यायचं, तुझी भेट झाली माझी भेट झाली, जेवायचं आणि जायचं. हा माजी विद्यार्थी मेळावा माझ्या दृष्टिकोनातून नाही आहे. माजी विद्यार्थी मेळावा कशासाठी घ्यायचा, ज्या महाविद्यालयामध्ये मी शिकलो, मी घडलो, त्याचं काहीतरी माझं उत्तरदायित्व आहे, त्या महाविद्यालयात काय कमतरता आहे, त्या कमतरता आपण जाणून घेतल्या पाहिजे आणि त्या महाविद्यालयाला मदत करणे ही भूमिका ठेवून मी माझ्या विद्यार्थ्यांकडनं गेल्या वर्षी 4 लाख रुपये महाविद्यालयाला लायब्ररीसाठी, फर्निचरसाठी 4 लाख रुपये दिले पुस्तकांसाठी, आणि अजून ती प्रोसेस चालू आहे. असे बरेच मेळावे घेतले. आम्ही काल्यालाही मेळावा घेतला माझ्या विद्यार्थ्यांचा माझ्या महाविद्यालयामध्ये. तर काल्याला मेळावा घेतला तर आम्ही जवळजवळ 5000 स्क्वेअर फूटचं पेंटावर टाकलं होतं. तिथं सगळं जेवणाची 500 विद्यार्थी होते, सहकुटुंब सहपरिवार. तिथं स्टॉल लावले होते, आईस्क्रीमचा स्टॉल, खाण्याचा स्टॉल, नंतर बैलगाडी मुलांना फिरण्यासाठी त्या विद्यार्थ्यांच्या, असं जत्रा भरली होती आणि जवळ 5 लाख रुपये खर्च केले आम्ही. मी नाही केले, माझ्या विद्यार्थ्यांनी 10,000 रुपये कॉन्ट्रीब्युशन दिलं. ही आमची अचिव्हमेंट आहे. म्हणजे फार ताकद आहे माझ्या विद्यार्थ्यांमध्ये. तुम्ही सुद्धा त्या दृष्टिकोन बघण्याचा म्हणजे महाविद्यालयाकडे बघितलं पाहिजे. कारण का आपण गेलं, शिकून गेलो की आपली नाक फुटते महाविद्यालयाची, असं करून चालणार नाही. मी ज्या महाविद्यालयामध्ये शिकलो, घडलो, आता माझं उदाहरण सांगितलं, मी या परिस्थितीत म्हणजे मी ह्या लेवलला येऊ शकलो नसतो केवळ ह्या महाविद्यालयामुळे मी या ठिकाणी म्हणजे हे आलो इथं. त्यामुळे माझंही उत्तरदायित्व आहे. समजा मला कधीतरी त्यांनी माझे विद्यार्थी मेळाव्याला बोलवलं आणि काहीतरी मदत करायला म्हटलं तर मी नक्की तयार आहे. कारण का मीच जर हक्कानं विद्यार्थ्यांना गोळा करत असेल आणि समजा इथल्या शिक्षकांनी माझ्याकडे काहीतरी मागितलं तर मी निश्चित देईन. ही भूमिका ठेवून तुम्ही वागणं गरजेचं आहे. आणि मग कारण का हा न्यायाचा हा हेतूच आहे. माझे विद्यार्थी, आता तुम्ही जर मोठ्या मोठ्या इन्स्टिट्यूट मध्ये बघितला, बॉम्बे IIT बघितला, तर तिथं हेच चालू असतं. कारण का तिथले विद्यार्थी फॉरेन मध्ये आहेत, प्रचंड प्रमाण देणग्या देतात. कारण का आता सरकारचा दृष्टिकोन नाही आहे महाविद्यालयाकडे बघण्याचा. 1 रुपया सुद्धा म्हणजे जे पूर्वी अनुदान मिळत होतं ते आता मिळत नाही. त्यामुळं महाविद्यालय कशी चालवायची हा प्रश्न संस्थेकडे पण आहे. आता सरांना त्याचा अधिक अनुभव आहे. महाविद्यालय चालवणं कठीण आहे. त्यामुळे तुम्ही आम्ही सगळ्या विद्यार्थ्यांनी, माझ्या विद्यार्थ्यांनी जिथं आपण शिकलो त्या महाविद्यालयाला मदत करावी असा माझा हेतू आहे. एवढं सांगून मी या ठिकाणी मला संधी दिली तुम्ही बोलण्याची, त्यामुळे मी तुमचा धन्यवाद आहे, महाविद्यालयाचा धन्यवाद आहे, धन्यवाद आभार मानतो आणि मी रजा घेतो. धन्यवाद. शिवाजी युनिव्हर्सिटीमधल्या क्वालिटी कॉलेजचे प्राचार्य कुंभार सर, आमचे गुरु SP पाटणकर सर, माझे मित्र प्राध्यापक चौगुले, सर्व विद्यार्थी मित्र, थोरात सर आणि अल्युमिनियम मीट सारखे आलेले आमचे सहकारी. माझ्या माहितीप्रमाणे अल्युमिनियम मीट मध्ये डॉक्टर विनायक पाटील सोडले तर मी आणि चौगुले सर सिनियर मोस्ट असतो. विवेकानंद, आम्ही ग्रामीण भागात वाढलेली माणसं, अजागड, बोलणार वेळवाकडे,
तुम्हाला आता मला खूप आपण सरांना TY BSc ला 40 मुलं आहेत. आमच्या वेळेला किती होते सर? तुमच्या वेळेला किती होते? मला वाटतं 5 असते. पाच होते. आमच्या वेळेस 7 होते. त्यामध्ये 3 आम्ही सख्खे मित्र होतो. मी प्राध्यापक विठ्ठल चौगले, प्राध्यापक मुरलीधर चौगले आणि 2 मुली होत्या. एकीचं लग्न झालेलं होतं, तिला आम्ही वहिनी म्हणत होतो. अजूनही ती आमची चांगली मैत्रीण आहे. आणि दुसरी माझ्या गावची होती कुलकर्णी, आणि एक देसाई नावाची विद्यार्थी म्हणतो होता. त्याचं माझं भांडण झालं, त्यानं कॉलेज सोडलं. सांगायचं कारण असं, जे कॉलेज जिथं होतं ते तुम्ही स्वप्नात पण कधी पाहणार नाही. आमची रूम होती 10 बाय 10ची मॅथ्सच्या डिपार्टमेंटची खोली होती. असा दरवाजा उघडला की सर दिसायचे नाही, सरांचा फक्त हात दिसायचा. सर पण जस्ट नवीन लागलेले होते, त्यामुळे आमच्या सरांच्यामध्ये फारसा काही एज डिफरन्स नाही आहे. आमची अगदी मगाशी कुबडेकरांनी सांगितलं की आम्ही सायकलवर चाललं, तर सर सायकलवर गाडीवर आमच्यावर यायचे. आमचे खूप लागे बंद आहेत, ते सगळे सांगता येणार नाही काही. तर ग्रामीण भागामध्ये जे असतील त्यांना आता सगळ्यांकडे शिक्षण झाले. आता शिक्षण हा अजेंडा राहिलेला नाही, हा पार्ट ऑफ लाईफ आहे. आमच्याकडे शिक्षण हा एक अजेंडा असायचा. म्हणजे 4 मुलांच्यापैकी एक तरी मुलं शिकावं असं आईला वाटायचं. मग त्यासाठी सगळी फॅमिली आमच्या पाठीशी असायची. माझं गाव कसबा वाळवे, तालुका राधानगरी. माझे भाऊ मलुग्राफला शिरोलीला असल्यामुळे मला सगळे शिरोलीकर म्हणून ओळखतात, तर मी तिथे असायचो. आम्ही शिरोलीवर इकडे सायकलने यायचो. MSc पण आम्ही सायकलवरच केली. मुरलीधर चौगले यायची कायनेटिक म्हणताना. आम्ही इथून मित्र मैत्रिणींना भेटायला वारणेला जायचो. एक लोणा आणि एक कायनेटिक होणार. मी आपला लिंबोटिंब दोघांच्या गाडी बसून जायचो. आमच्या लाईफमध्ये हे कॉलेज काम होतच आहे. जसं प्राध्यापक विनायक सर म्हटले की विवेकानंद आलो नसतो, आणि खरं आहे, ते डॉक्टर पण झाले नसते, प्राध्यापक पण झाले नसते, आणि आईवडिलांची स्वप्न पूर्ण झाली नसते. मी 3 वर्षाचा आहे कॉलेजचा विद्यार्थी, आणि आमच्या वेळेला सगळे ग्रामीण विद्यार्थी, म्हणजे इकडे पलीकडे जशी सगळी गावं आहेत. म्हणजे आमच्याकडे आता मला वाटतं मी जरा शुद्धच बोलायला लागलो. मी इतके वर्ष कोल्हापूर राहिलो तर मला काही शुद्ध बोलायला काही जमलं नाही. तर त्यावेळेला मला प्राध्यापक A.L. जाधव सर होते, P.T. गायकवाड सर होते, गाठ मॅडम पण होत्या थोडे दिवस, आणि मांजरेकर सर होते, आणि पाटण सर. पाटण सरांचं जस्ट लागल्यामुळे अनमेरिड होते ते पण, त्यामुळे आमचं अगदी म्हणजे मित्रच होतं म्हणा. खूप काही शिकलो म्हणजे सॉरी BScचा फॉर्म भरायचा होता. पैसे पण दिले होते. BScचा फॉर्म भरण्यासाठी पैसे कोणी दिले होते हा मोठा प्रश्न आहे. हा पाटणकर सरांनी दिले होते पैसे. परिस्थिती वाईट होते अशी नव्हती. हा जो मॅथ्सचा विद्यार्थी थोडासा लाजाळू असतो. तुम्ही स्वतःला जर चाच करून बघा, आपण कोणाला कधी काही मागत नाही. म्हणजे मॅथ्सच्या माणसाला सवयच नाही काही मागायची, ना घरी असू देत, मित्रामध्ये असू देत. मित्र असले तर ठीक आहे, पण मॅथ्स माझं सुद्धा अनुभव. मी म्हणजे मॅथ्स शिक्षक तो भाग वेगळा आहे, पण मॅथ्सचं जे तत्व आहे ते तत्व असं आहे की तू कधी कोणाला मागत नाही. सर पाटण सर म्हटले तुम्ही द्यायला तयार झालात, डिपार्टमेंटची गरज म्हणून पाटण सरांनी पण कोणाला कधी मागितलं दिलंच असेल. आणि आमचे 4ही शिक्षक तसे होते. A.L. जाधव घ्या, P.T. गायकवाड आहेत अजून, ते घ्या. ह्याने आम्हाला कधी काय लागलं खिशातले पैसे काढून द्यायचे. म्हणजे मॅथ्सचा विद्यार्थी हा कधीही कुणाकडे मागत नाही, आणि तो सदैव डॉमिनेटेड असतो. मी प्राचार्य झालो ही कौतुकाची बाब आमच्या घरात का वाटते, तर आम्ही पहिले मूक दुबळे होतो. म्हणजे 12वी पर्यंत बोलायचं असतं हे माहिती नाही. विवेकानंद आल्यानंतर कळाले की आपण दुसऱ्याकडे बोलायचं असतं. परीक्षेला आता एवढ्या मुली नटून आल्या, त्यावेळेला आमच्या अशा
मुली दिसल्या की आम्ही कोपऱ्यात जाऊन बसायचे. बघायची हिंमत नाही. त्याच काहीतरी विचारायचे. जरा अभ्यासात बरं होतो त्यामुळे नोट्स वगैरे मागायला यायच्या. नोट्स मागते म्हणून आम्ही त्या दरम्यान बाहेर जायचो. कॉलेज 3 मधली ते 2-3 GB 4 GB तिकडून जा तिकडून गेलं कळायचं नाही. ती तिकडे वही मागणार काल फ्रेंडला असते उद्या मला तुझी नोटबुक दे. ती दिसली की आम्ही ह्या जिन्याने खाली जाईल. आताचा काळ बदललाय. स्टाफला हँडल करण्याचा उपयोग झाला. आणि ज्या विवेकानंदमध्ये BSc ला आम्ही आलो, विशेष काय असेल तर आमच्या तेव्हा एक पेपर होता हिस्ट्री कल्चर अँड एक्साइटमेंट म्हणून. तो विषय शिकवलंच नव्हते आमच्या प्राध्यापक. आमच्या प्राध्यापकांचं एक होतं की तुम्हाला स्टेज डेअरिंग आलं पाहिजे. 7 विद्यार्थी आहेत, तुमचं तुम्ही तो शिकवायचा आणि तुमचं तुम्हीच बोलायचं. असं एक त्यावेळेला म्हणजे 1988-19 ची गोष्ट आहे सर, बरोबर आहे की नाही. स्टेज डिअरिंग हा आता सगळ्यांनाच आहे, अगदी लहान मुलांना पण आहे. इथे समोर बसायला खूप मजा वाटते, पण त्याच आपल्या मित्रांच्या समोर जर तोंड इकडे गेले की बोलायला कशाला कोरड पडते. आणि हिस्ट्री टीचर एक्साइटमेंट तो विषय आम्हाला वाटून दिला. मुरलीधर, मी, विठ्ठल सगळ्यांच्या दिला. आणि मग आम्ही त्याचे 2-2, 3-3 दिवस तयारी करायची, नोट्स काढायची, कॉपी करायची, पाटण सर कसं शिकवतात. पण त्याच्यात एक आमच्या अतिशय उत्साही प्राध्यापक त्यांना गेलं जातं. त्यांचा टोन, त्यांच्या त्या शब्दाची फेक आम्ही कॉपी करायचो. दॅट्स ऑल, इट्स ओके. आम्हाला मजा वाटायची की शिक्षक सुद्धा एक स्टाईल मध्ये बोलू शकतो. आणि तुम्ही मित्रांनो बघा, मॅथ्स सर शिक्षक अतिशय स्टाईलिश मध्ये शिकवतो. तो स्टाईलिश राहत नाही, त्याला कधी स्टाईल मध्ये राहायला जगत नाही, एकदम साधं राहते ते. मी चोरले सोडले तर त्याचं बोलणं वर्गात शिकवताना आता विनायक पाटील सर लेक्चर एक आपला शब्दावर इतका कमांड असतो. याचं कारण आहे मॅथ्स. त्याच्यामध्ये एक मॅथ्स मध्ये आम्हाला शिकवलं सॉल्वेबल क्वेश्चन, अनसॉल्वेबल, अजून आठवते, आणि मोस्ट ब्युटिफुल प्रॉब्लेम. तर मला खूप आवडायचं. म्हणजे इकडे इक्वल साईड, इकडे काय. मी त्याचा असा मी शिकवताना असा विचार केला की आपल्या धर्मामध्ये महिला उजव्या बाजूला, डाव्या बाजूला आणि नवरा उजव्या बाजूला असं का असतं. तर मला असं एखाद्या सांगितलं की त्याचं कारण काय. आता तुम्ही मिळत आहे बरं काय, तुम्ही सगळं मला लावून घेऊ नका. आमच्या बायका नोकऱ्या करत नाहीत, म्हणजे रुनको, आणि आम्ही रनको. आमची नंबर लाईन स्टार्ट होते 0 पासून. उजव्या बाजूला गेले ते धन असतात, म्हणजे मिळवणार, आणि उजव्या डाव्या बाजूला असतात तेवढे घालणार. हे आम्ही टीव्हीवर सांगितलं, इतकं गेलं सर आवडलं ते. आणि मग आम्हाला असं वाटलं की आपण शिक्षक व्हायला. आमची स्वप्नच काय नव्हती म्हणजे त्या काळात. आता माणसं जन्माला, मुलं जन्माला स्वप्न घेऊन येतात, आई वडील डॉक्टर व्हावा, इंजिनियर व्हावा आणि काय काय व्हावं. आमच्याकडे काही स्वप्न नव्हते. या वर्गात 5 पुढच्या वर्गात पहिला 5 टीव्हीला विषय कुठला ठेवायचा, त्यात सोपा विषय, जर त्रास कमी असणार. फिजिक्स हा विषय त्रास देणार आहे, भयंकर त्रास देतो विषय. मॅथ्स कमी त्रास देणार विषय. प्रॅक्टिकल काय सर, आमच्याकडे प्रॅक्टिकल नव्हते. आता तुम्हाला बरोबर 60 मार्क्स मिळतात, आमच्या प्रॅक्टिकल हा प्रकार काय नव्हता. तर त्यावेळेला सांगायचा मुद्दा हा की आम्हाला स्टेज येईल. माझ्यासारख्या ग्रामीण भागातल्या आलेल्या विद्यार्थ्याला कोणाशी तरी बोलावं असं वाटायचं मला. नाही असं नाही, मुलीशी बोलावं, मित्रांशी बोलावं, पण डेअरिंग असायचं. आणि एवढं सोपी गोष्ट नाही. इथं बसून मी कोणाशी काढू शकतो, काय वाटेल ते मार्क काढू शकतो. जरा तोंड फिरलं. टीव्हीला आम्ही असताना आमचं गेट सेंड आउट ठेवलं. आम्ही होतं की दिवस 7 जण. सरांनी कंडिशन टाकली, प्रत्येकाला भाषण करायचं. आणि पहिला मला सुटवला. मी जरा असं खाली बसून बडबडणार. आणि मी असं वळल्यावर मला 2 मिनिटं काय शब्द सुचेना, तेच चेहरे. आणि मग सरांनी जाधव सरांनी सुरुवात केली. अध्यक्ष महाशय, पूज्य गुरुजन वर्ग आणि माझे बंधू भगिनी, म्हणजे आम्हाला माहिती होतं. आता खालते माहित नाही, अध्यक्ष महाशय पण माहित नाही, पूज्य गुरुजन पण माहिती नाही. तर मॅथ्स डिपार्टमेंटचा आणि मॅथमॅटिक्सचा सब्जेक्ट असा आहे की माणसाला फॅनाटिक फ्रीक बनवतो. तसे मॅथमॅटिक्स हा प्रत्येक तालुन बोलतो. आणि सगळ्यात जास्त मॅथ्सच्या माणसाच्या मध्ये तर पेशन्स क्षमता इतकी असते कमालीची. तुम्हाला सगळे मॅथ्स टीचर, मॅथ्स विद्यार्थी तुम्हाला सांगतो, पण नसेल तर तुम्ही ते तयार करा. आपल्याकडे इतके पेशन्स येतात की असे अनेक प्रसंग आयुष्यामध्ये येतात की तिथे फक्त आम्ही मार्क करू शकतो मॅथ्सचे लोक. याचं कारण काय, आमच्याकडं आम्हाला मॅथ्सने पिसून काढलेलं असते. 30 मार्क्स प्रॅक्टिकलचे नसतात ना, 100 पैकी 100 पेपर मार्क्सचा पेपर असतो.
कारण मॅथ्सचा माणूस हा थोडासा फॅनाटिक फ्री थिंकर असतो, थोडासा फटकळ असतो. आता फटकळ असला तर मॅथ्सचा टीचर होतोय. शाळेत कुणाचा मार खाल्ला असेल पण गणित गणिताच्या मास्तराचा मार हा खाल्लाच असणार आहे. आणि जोपर्यंत आपण त्याचा मार खात नाही. मी ते विवेकानंद संस्थेमध्ये मी मॉडेलला 15 वर्ष काम केलं. मी वरांड्याचं झालं तर मुलं मला घाबरायचे, अरे याला म्हणायचे. त्यात चुकलं की माझा हात केला. पुढे मी दिवाळी पाटीलला गेलो, प्रिन्सिपल झाल्यानंतर सुद्धा मी 11-12च्या मुलांना चुकले. मला सिनियर सांगायचे, आमचे डी ए पाटील सर या प्राचार्य होते, म्हणजे मी सेशन म्हणून काम करतो. प्रिन्सिपल डी ए पाटील सर या कॉलेजचे जुने प्राचार्य, आमचे प्राचार्य होते. माझी एक कंप्लेंट गेली की त्यानं त्या आमच्या मुलाला मारलंय. डी ए पाटील सर म्हणले, जर एबीनं मारला असेल तर ते बरोबरच असणार आहे. याचं कारण मारायचं म्हणजे काय होतं, आता नाही मारून चालणार बरं. आता तुम्ही पाटील सर आणि माझे मित्र सगळे मिसळीत सुद्धा मला हे पास होता येत नाही. व्यासमध्ये मी 4 तास 5 तास 10 तास पडू शकतो, बोलू शकतो. कुठलाही विषय त्या तुम्हाला समजेल सगळं त्या वस्तू होतो. पहिलीचं तुम्हाला सांगतो, एबीसीचं सांगतो. हा थोडासा अनुभव मला आज एक्साइट पण फार आहे. मुलगी एक मला आमची विद्यार्थी भेटली, सुषमा गडकरी. त्याचा मला प्रोत्साहन आला की सरांनी ॲल्युमिनी बीट केलं आहे, तुम्ही येणार आहे काय. तर एका शब्द सांगितले की पाटील सरांचा फोन आला की मी नक्कीच येणार. आमच्या त्यांचा फोन झाला, आपला फोन झाला, यायचं आमचं फिक्सच झालं. सर एक माहिती पण सांगतो मी, इथं जे माझी विद्यार्थी आहेत मी स्वतः येत आहे, सरांच्या मध्ये बदलाव हे मी आहे तिथं. तर आम्ही जे आता विद्यार्थी जमलो आहे सगळे माझे विद्यार्थी म्हणून आम्ही सगळे सगळ्या पहिले बॅचचे सगळेच पहिले विद्यार्थी. ते बॅचला पहिले होतो आम्ही, सगळे पहिले होतो, सगळ्या विषयामध्ये पहिले होतो. आता एकच फक्त विनायक पाटील सर होते त्याप्रमाणे माझी विद्यार्थ्यांनी काहीतरी करायला पाहिजे कॉलेजसाठी. तर माझी एक प्राचार्य सरांना विनंती आहे, तुम्ही काय डिपार्टमेंटसाठी मॅथ्स डिपार्टमेंटसाठी काय करायला पाहिजे ते तुम्ही सांगा. पाटील सरांना त्याचं संयोजन सगळं द्या, आम्ही तयार आहे. या कॉलेजचा विद्यार्थी आहेत, 12 वर्ष मला सर्व्हिस झाली आहे कॉलेजमध्ये, पण अजून सुद्धा मला अभिमान आहे विद्यार्थी त्या कॉलेजचा विद्यार्थी म्हणून मला फार अभिमान आहे. कारण जिथं आम्ही ज्या बेसिक कॉलेजचं जे शिकलो विवेकानंद कॉलेजला, आमची ही शेवटची भेट आहे त्या कॉलेजची. शुक्रवार भेटच्या कॉलेजची आमची शेवटची भेट, त्यातल्या कॉलेजचं शिफ्ट झालं. पण तिथं आम्हाला त्या कॉलेजमध्ये जे शिकायला मिळालं, जे ऐकायला मिळालं, जे सरांच्यावर आमचे रिलेशन तयार झालं, तोच म्हणजे ती स्पर्धा पुढे मी फॉलो केली. आता माझी सुद्धा 20 वर्ष सर्व्हिस झाली, पण माझे सुद्धा बरेच विद्यार्थ्यांच्यावर समान झाले. अजून सुद्धा विद्यार्थी मला भेटले, म्हणजे नावासाठी मी सांगतो, कोणती बॅच पण सांगतो. हे सगळं जमलं कसं, आम्हाला बेसिक जे केवायला असताना आमचे जे सरांच्यावर रिलेशन तयार झालं त्याचा आम्हाला हा फायदा झाला. त्या मित्रांना आम्हाला जाता आलं. तर एकच माझं म्हणजे फार एक्साईट आहे. तर मला समजायला की नेमकं काय करायचं काय बोलायचं, तरी पण सगळ्यांचं ऐकून बोललो मी. काय चुकलं असेल तर माफ करा, जास्त चुकला मी 100 केली. तर परत सांगलं की आम्हाला माझं की त्यांनी काय ठोस आम्हाला काहीतरी डिपार्टमेंटला द्यायला पाहिजे हे सांगा. पाटील सरांना तसं प्रमुख करा, आम्ही सगळं त्याच्या पाठवून तयार करतो. उपस्थित विवेकानंद कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर कुंभार सर, सर्वांचेच लाडके पाटील सर, एबी पाटील सर प्राचार्य, डी.वाय. पाटील ज्युनियर कॉलेज, एम.बी. चौगुले सर, थोरात सर, सर्वांना मी पहिल्यांदा आधी नमस्कार करते. थोडक्यात माझी ओळख करून देते. इथे आता ज्यांनी आधी मनोगत व्यक्त केलं त्या सर्वांनी सांगितलं की मी इथं BSc 3rd इयरला आलो, कोणी म्हटलं मी BSc पासून आहे. पण मला सांगायला थोडासा अभिमान वाटतो की मी या कॉलेजची 11वी पासून BSc पर्यंतची विद्यार्थिनी आहे. 1991ला ज्यावेळेला कॉलेज नवीन इमारतीमध्ये आलं आणि आता आपण ज्या वर्गात बसलो तो माझा 11वीचा वर्ग होता. म्हणजे मला अजूनही आठवतं, इथं मी बाहेर एक प्रार्थना चालू होती, थोडी लेट आले, त्यामुळे मला ते आठवत गेलं सगळं की आपण इथे या वर्गात 11वी शिकत होतो म्हणून. हो नाही, त्या बाजूला होते सर ते क्लास, नंतर शिफ्ट झाले. त्यामुळं माझं सौभाग्य इतरांपेक्षा थोडं मोठं आहे. आणि कुंभार सरांना मी सांगते की 93ची बॅच सचिन परांजपे बोर्डात फर्स्ट आलेलं, त्यावेळी वर्षीपासून 12वीला बोर्डात येण्याची विवेकानंदची परंपरा मला वाटते आज तागायत सुरू आहे. ती आमच्या बॅचचा तो विद्यार्थी, त्यामुळं ते सगळ्या आठवणी आहेत.
सध्या मी आता DY पाटील इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये असिस्टंट प्रोफेसर म्हणून वर्किंग आहे. आणि सरांबद्दल सांगायचं झालं तर सरांमुळे आम्ही इथं आहोत. म्हणजे मी आजच्या पोझिशनवर आहे. 11वी-12वीला सुद्धा सर आम्हाला मॅथ्स शिकवायला होते. एक टॉपिक फक्त शिकवत होता, सरांनी त्याला शिकवलेला होता 11वी-12वीला. आणि त्यावेळेला आम्हाला आठवते की आम्ही सरांना, पाटणकर सरांना रिक्वेस्ट केली होती की सगळं मॅथ्स तुम्हीच आम्हाला शिकवा. पण त्यावेळेला ते शक्य नव्हतं. सर म्हटले माझ्याकडे BSc चा चार्ज आहे आणि मी फक्त एका युनिटसाठी इथं आहे. पण मला असं वाटतं की त्यावेळेला जर सरांनी शिकवलं असतं तर म्हणजे त्याच्यानंतर 12वी नंतर BSc ला ऍडमिशन घेतलं. ऍक्च्युली मला इंजिनिअरिंगला जायचं होतं, पण थोडे मार्क्स कमी पडले, ते पण मॅथ्स मध्येच पडले. आणि ज्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळत होतं हॉस्टेलमध्ये राहायचं नाही म्हणून घरच्यांनी नाही म्हटले. KIT त्यावेळेला लांब होतं आणि असं करून थोडं धक्क्यानं आम्ही BSc कडे वळलो. सर परत शिकवायला आले, बरं वाटलं थोडंसं की हा. आणि नंतर मगाशी सांगितल्याप्रमाणे की BSc ला 3rd इयरला सब्जेक्ट ठेवायचा कुठला, स्टॅट का मॅथ्स, असं थोडं कॉन्फ्लिक्ट त्यावेळेला झालं. शेवटी सरांनी मॅथ्सचं महत्व समजावून सांगितलं की पहिलीपासनं BSc पर्यंत MSc पर्यंत जो कोण सब्जेक्ट तुला अर्थार्जनाला मदत करेल तो स्टॅट नाही तर मॅथ्स आहे. आणि शेवटी मग मी त्या कन्फ्युजनमधून बाहेर पडले आणि BSc ला मॅथमॅटिक्स ठेवलं. त्यावेळेला MSc पण झालं लगेचच 98ला. आणि सांगायला अभिमान वाटतो की 98च्या बॅचची 3rd रँक मला युनिव्हर्सिटीची मिळालेली आहे. आणि मग मधल्या थोड्या गॅप नंतर 2006 पासून मी DY पाटील संस्थेशी अटॅच आहे. तिथं ज्ञानदानाचं काम करतेय. आणि सरांचा तसा म्हणजे टच मध्ये असतो अधेमध्ये असं, पण सरांमुळं मी घडले हे त्रिवार सत्य आहे. सरांचे म्हणजे आभार शब्दात कधीच मानता येणार नाही. त्यामुळं म्हणजे त्या भावनांना शब्दांचं रूप नाही देता येणार. सरांनी जे काही म्हणजे सगळ्यांसाठी सरांनी केलं त्यात मीही एक आहे. सरांचे आभार, सगळ्यांचेच आभार. थँक्यू. नमस्कार सर्वांना. व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व मान्यवर, प्राचार्य कुंभार सर, पाटणकर सर, AB पाटील सर, चौगले सर, माझे मित्र अरुण संगपाळ आणि पोरार सर, या सर्वांना नमस्कार. माझं नाव मिलिंद पाटणे. मी तसा बघितलं तर 6वी पासून विवेकानंदचा विद्यार्थी, तो TY पर्यंत. माझी प्रार्थना चालू होती. ती प्रार्थना चालू असताना काही मधले फक्त वाक्य तेवढी लक्षात नव्हती, पण बरीच वर्ष झाली 10वी नंतर प्रार्थना म्हणलेली नव्हती. कॉलेजमध्ये कधी संबंध येत नाही, पण जेवढी येत होती तेवढी म्हणत होतो. आणि तेव्हा प्रत्यक्षात मी शाळेत असल्याचा अनुभव घेतला. थँक्यू. 11वी कॉलेज जुन्या बुधवारात होतं. त्यावेळेला कॉलेजमध्ये सह्यांची मोहीम राबवली, हे कॉलेज तिथे यावं. आणि ते त्यावेळेला DA पाटील सर प्राचार्य होते. आणि प्राचार्यांशी आमचे घरेलू संबंध होते वडिलांचे मुळे. वडील माझे त्याच संस्थेत होते, विवेकानंद संस्थेतच होते, त्यामुळे घरेलू संबंध होते. प्राचार्यांना विनंती केली, पहिला दिवाळी नंतर करूया म्हणले, कारण अजून बांधकाम अपूर्ण आहे. फक्त खालचा मजला L शेप मध्ये आणि वरचं एवढंच प्राचार्यांच्या केबिन पर्यंत एवढंच होतं. नंतर मग दिवाळीनंतर प्राचार्यांना पुन्हा भेटायला गेलो. प्राचार्य म्हणले की नेऊया, 1 महिन्यानं नेऊया कॉलेज. 1 महिन्यानंतर कॉलेज आलं. त्यावेळेस जसं शुभांगी मॅडमने सांगितल्या पद्धतीने इथं 11वीचा वर्ग भरायचा आमचा. आणि 11वी-12वी झाली. FYला पुन्हा ऍडमिशन घेतलं. ऍडमिशन 12वीचा एक किस्सा एवढा महत्वाचा आहे. 12वीला विवेकानंद कॉलेजमध्ये स्कॉलर बॅच असायची, अजून सुद्धा आहे प्रथा बहुतेक तशी. आणि स्कॉलर बॅचला सगळे आमच्या ग्रुप मधले मित्र एवढे टॉपेस्ट मित्र असायचे, पण मी त्यांच्या स्कॉलर बॅच मध्ये नव्हतो. आणि एकदा मॅथ्स प्रॉब्लेम एक सॉल्व्ह होत नव्हता, म्हणून त्यावेळेला स्टाफ रूम होतं तिथे, आता आहे तिथे, त्याच्या अलीकडची एक छोटी रूम होती. स्टाफ रूमच्या समोर पाटणकर सरांना बोलवायला कुणाचं धाडस होईना स्कॉलर बॅचच्या मुलांना. मग मी कसं दंगा मस्ती करत आपलं असायचो.
पण सरांना बोलवायला मला बोलवलं त्याने, सरांना बोलव बाहेर स्टाफरूममधून, सरांना बोलवलं बाहेर. सर सगळ्यांना असं गोळा करून सर तिथं लॉबीमध्येच मॅच सॉल्व्ह करायला लागलेले आहे आणि मी आपला पाठीमागे दंगामस्ती करत उभा आहे. काही लक्ष नाही काय चाललंय, काही लक्ष नाही. आणि सरांनी जवळपास एक 4-5 पानं गणित सोडवलं. मी म्हटलं अर्धा तास झाला अजून कसं काय झालं नाही, गणित सॉल्व्ह कसं झालं नाही. म्हणून मी जरासं बाजूला करून बघितलं. सरांना म्हणलं सर मला एकदा गणित दाखवा आणि दाखवलं सरांनी. आणि मी नुसतं तोंडी ते गणित सोडवलं आणि सरांना सांगितलं सर इथं ही स्टेप करा. सर म्हणले असं कुठे होते, इतका उशीर मी बसलोय आणि होत नाही हे नाही. सरांना म्हणले सर एवढंच करा फक्त, सगळं गणित सॉल्व्ह होते. सरांनी केलं आणि सॉल्व्ह झालं गणित. आणि नंतर माझ्याकडे पहिले नाव विचारलं मला. त्यावेळेला सरांचा एवढा परिचित नव्हतो मी, फक्त विद्यार्थी आहे, नाव माहीत नव्हतं. सरांनी म्हणले की नाव काय तुझं, नाव सांगितलं. एवढा हुशार आहेस तर लक्ष का देत नाही. तर ते जमलं असतं तर मग अशी गमतीशीर त्यावेळेची गोष्ट. नंतर एफवायला घेतलं. एफवायला आलो तेव्हा पाटणकर सरांची बदली झालेली होती एएससी कॉलेजला इचलकरंजीला. त्यामुळे मॅथ्स मध्ये एवढं लक्ष दिलं नाही आणि गॅप टाकला, 1 वर्ष गॅप टाकला. त्यामुळे आनंदा पाटील आणि शुभांगी जोशी हे आपले जोशी अर्चना जोशी हे आमचे एफवायचे क्लासमेट. गॅप टाकला, पुन्हा ऍडमिशन घेतलं एफवायला. ऍडमिशन घेतलेल्या वर्षी पाटणकर सर दिसले, सगळ्यात खुश. मग त्यावेळेला ही बॅच मिळाली. अरुण संगपाळ, हरीश मुंगळे, नंदू पाटील, शुभांगी भोसले हे अशी बॅच. मग एफवाय झालं, एसवाय झालं. टीवायला मजा अशी झाली की स्टॅट डिपार्टमेंटला आम्हाला इरपेनवर सर म्हणून होते. ते आम्हाला सगळ्या बॅचला ओढायला बघत होते, सगळी बॅच स्टॅटला. आणि आमची बॅच साधारण एक 17 जण तरी होतो आम्ही, नवीन वगैरे धरून. आणि 17 जणांची बॅच टीवायला जायचं म्हणून रिझल्टच्या अगोदर ठरलं आमचं. आणि रिझल्ट लागल्यानंतर आम्ही सगळेजण एकत्र जमलो फॉर्म भरायला. त्यावेळेला सगळ्यांना म्हटलं काही नाही मॅथ्स घ्यायचं. सडनली चेंज झालं. सरांनी फक्त सांगितलं मॅथ्स घ्या म्हणून. चेंज केलं आणि फक्त आमच्या बॅच मधली एकच मुलगी कागदी म्हणून, निलोफर कागदी, ती मुलगी, तिला माहित नव्हतं, ती रिझल्टला पण आली नव्हती काही कारणास्तव आणि तिला माहित नव्हतं. आम्ही फॉर्म मॅथ्सच्या याच्यानं भरला सगळा टीवायचा आणि तिला माहित नव्हतं, तिनं स्टॅटला एकटीनं भरला. आणि ती नंतर एवढी नर्वस झाली, तिला सोडलं नाही इरपेनवर सरांनी. आणि त्यानंतर पाटणकर सरांच्यावर आमचे एवढे संबंध जुळत गेले की त्यानंतर मी बीपेड केलं. बीपेड, बीएससी नंतर बीपेड, प्रश्नचिन्ह असतं ना सगळ्यांना. बीपेड कसं काय केलं म्हणून, बीएड करतात, पण बीपेड केलं मी. आणि लगेच नोकरीला लागलो. नोकरीला लागलो ते गुजराती हायस्कूलमध्ये लागलो. सरांना येऊन भेटलो. सरांना म्हणलं सर गुजराती हायस्कूलमध्ये लागलेलं आहे. त्यानंतर म्हणले तिथं कसं भाषा कशी असणार आहे, गुजरातीमध्ये आहे. म्हणजे सगळं शिकवायचं गुजरातीमध्ये, मला काही येत नव्हतं. त्यामुळे मराठी मीडियममध्ये शिकलेलो होतो. मग 6 महिन्यात गुजराती शिकलो तिथं. तिथल्या मुख्याध्यापिका ज्या होत्या त्यांचा सपोर्ट मिळाला मला. आणि त्यांनी विद्यार्थ्यांना सांगून ठेवलं की सरांच्यावर गुजरातीमध्ये बोलायचं असं सांगितलं. त्यानंतर 1 वर्षानं सरांना येऊन भेटलो पुन्हा, कारण येतच होतो. जाता येता मला कॉलेजवरती यायची खूप हौस, भेटून जायचं. आले की पहिला मॅथ्स डिपार्टमेंट, बाकी कुठेही नाही. सगळे ओळखतात. विवेकानंद कॉलेजमधले शिपायांच्या पासून प्राचार्यांच्या पर्यंत त्यावेळेला सगळे ओळखत होते. सगळे म्हणजे घरेलू संबंध होते. काही वडिलांचे विद्यार्थी होते जे रिमांड होमला होते, ते सगळे इथंच आता जॉबला आहेत. मग ते सगळे ओळखीचे. तरी पण पहिला आलो ना, सगळ्यांना नुसता हात करत करत डिपार्टमेंटच्या पायऱ्या कधी चढल्या आणि डिपार्टमेंटला कधी पोहोचलो समजत नव्हतं. सरांना भेटायचो आणि 1-1.5 वर्षानंतर सरांना भेटल्यावर सर म्हणले आता कसं चाललंय तुझं. आहे म्हणलं व्यवस्थित चालू आहे. मग शिकवतोस कसं. सर तुमच्या स्टाईलनं थोडंफार शिकवण्याचा प्रयत्न करतोय, तेवढं तुमच्यासारखं जमणार नाही पण करतोय म्हणून सांगितलं. आणि तेही गुजराती लँग्वेजमध्ये शिकवतोय हे सांगितलं. त्यानंतर एक बॅड पॅच आला, गुजराती हायस्कूल बंद पडलं आणि मी सरप्लस झालो. आणि सरप्लस झाल्यानंतर
मग सरांना येऊन भेटलेलो त्याच्यानंतर सर म्हणले चांगली शाळा मिळाली, कर कंटिन्यू. पट्टण कडोलीला आहे आता सध्या. तसंच AB पाटील सर पण आमचे गुरु, चौगले सर पण गुरु. चौगले सरांचा थोडा कालावधी मिळाला आम्हाला, थोडाच म्हणजे 1 वर्ष. त्यानंतर ते AC कॉलेजला गेले. हां. आणि AB पाटील सरांच्या बाबतीत पण तसंच. AB पाटील सर आम्हाला लास्ट इयरला फक्त होते आणि त्याला आम्ही सगळ्यांनी मिळून बरंच काही केलेलं आहे, बऱ्याच गोष्टी केलेल्या आहेत. त्यानंतर इथं हायस्कूलला टीचर लागल्यानंतर AB पाटील सरांच्याकडे आम्ही जायचो, कदमवाडीतच राहायला असायचे. कधी कधी मी सरांचे बोर्डाचे पेपर पण तपासून दिलेले आहेत, असं पण केलेलं आहे. म्हणजे सरांनी ते भाग्य दिलं मला. पण माझ्याकडे 10वी नव्हती त्यावेळेला. 10वीला आमच्याकडे दुसरे मॅथ्सचे शिक्षक होते, पण सरांच्यामुळं मी मॅथ्स मधले बोर्डाचे पेपर पण तपासलेले आहेत. आणि हे सगळंच वेळ जाते फक्त आणि फक्त पाटणकर सरांना. पाटणकर सरांच्यामुळे आणि एवढे इमोशनल टच असणारे व्यक्तिमत्व, लाडके सगळ्यांचे व्यक्तिमत्व आणि कायम हसतमुख असणारे व्यक्तिमत्व, त्यांना माझा साष्टांग इथे माझे काही सहकारी पण आहेत. आजी माझी आज खरंच खूप आनंद होतोय एका वेगळ्या पद्धतीने कॉलेजमध्ये येण्याचा. तसं आमचं काही वेळेला येणं जाणं होतं कॉलेजमध्ये, ते आमच्या कामाचा भाग असल्यामुळे काही वेळेला एक्सटर्नल म्हणून आणि त्यातली काही मंडळी आमच्या कॉलेजला एक्सटर्नल म्हणून. माझं नाव अर्चना पाटील. सध्या मी राजाराम कॉलेजमध्ये सहाय्यक प्राध्यापक या पदावर कार्यरत आहे, गणित विभागामध्ये. माझा प्रवास विवेकानंद कॉलेजमध्ये 11वी पासूनचं माझं इथलं ऍडमिशन आहे. BSc फर्स्ट इयरला आल्यानंतर जेव्हा पाटणकर सर शिकवायला आले आम्हाला, आणि तेव्हापासून मॅथमॅटिक्स थोडी आवड होती, पण ती आणखीन वाढली. आणि सगळ्यांचं जसं मत आहे की सगळे विषय जे मॅथमॅटिक्सचे सरांनीच शिकवावे असं आम्हालाही वाटायचं. आणि जी काही शंका असेल ती बाकी मुलांना विचारता ते थेट जाऊन पाटणकर सरांना विचारायचे. पण 1-2-4 फेऱ्या व्हायच्या त्या स्टाफ रूम समोरून, आणि मग हळूच बोलून व्हायचं सरांना, आणि मग तिथे जायचं. दुसरा एक मुद्दा म्हणजे मी जसं सर म्हणले की मॅथमॅटिक्सची लोक थोडीशी पटकन मिक्स होत नाहीत किंवा पटकन बोलत नाहीत. माझा स्वभाव आधीच न बोलका, आता खूप बोलते, पण त्यावेळेला अतिशय कमी बोलणं माझं. आणि BSc 1च्या प्रॅक्टिकलला मला काही कळलं नाही, पण मी रडायला सुरुवात केली होती. आणि पाटणकर सर तेव्हा तिथे होते. सरांनी मला धीर दिला आणि त्याच्यानंतर मला वाटते म्हणजे सेकंड इयर वगैरे आमचं सगळं छान अभ्यास झाला. पण BSc 3ला आल्यानंतर आम्ही सरांना विचारायला गेलो, माझ्या मैत्रिणींचा ग्रुप, आम्ही काय घ्यायचं, विषय काय घेऊ वगैरे. मॅथमॅटिक्स घ्यायचं असं तर ठरलेलं होतं, पण सरांना एकदा चर्चा करूया आपण मोकळेपणानं, सरांशी बोलता येईल की पुढे काय करायचं. कारण ग्रामीण भागातले आम्ही सगळे आलेलो, पुढे काय करायचं असं इतका आवाका घरच्यांनाही नव्हता. आणि त्यामुळे एक आपण मोकळेपणानं सरांशी बोलल्यानंतर सर आपल्याला याच्यामध्ये गाईडलाईन्स देतील. त्यामुळे आम्ही सरळ रिझल्ट झाल्यानंतर BSc 2चा सरांच्या घरी, अगदी सरांनी आम्हाला खूप छान पद्धतीने तिथं सगळं समजावून सांगितलं. मग आम्हाला थोडंसं धीर आला. आणि मॅडम जशा बोलल्या तसं एक की मॅथमॅटिक्सचा माणूस आयुष्यामध्ये उपाशी राहत नाही. लहान मुलांनी तिथं पाणी काढायला असं जसं म्हणतात ती म्हण आहे, त्या पद्धतीनं मॅथमॅटिक्सचा माणूस कुठल्याही स्तरावर काहीतरी, आणि नाही जर झालं तुमच्याकडून काही, जरी आपण मॅरेज तुम्हाला नाही काही करता आलं तर तुम्ही 4 मुलं घेऊन तरी मॅथमॅटिक्स शिकवू शकता त्या मुलांना. हे एक त्यावेळेच्या त्या काळामध्ये आमच्यासाठी महत्वाचं होतं की स्वतःची एक स्पेस काहीतरी निर्माण करणं. आणि मग आम्ही TY BScला मॅथमॅटिक्स विषय घेतला. आणि मग त्या ठिकाणी काही अडचणी आल्या, त्या ठिकाणी सरांनी खूप छान मार्गदर्शन केलं. 64 आम्ही होतो त्यावेळेला, त्या बॅचला मुलींची संख्या जास्त होती अर्थात. त्यावेळेला सरांनी एक पद्धत तिथे सुरू केली की आम्ही 4 जणी मैत्रिणी होतो, त्यांच्याकडे पूर्ण लायब्ररीतली जी मॅथमॅटिक्स डिपार्टमेंटचे जे कपाट आहे ते मधनं आमच्या ताब्यात दिलं, आणि हे वर्षभर तुम्ही चालवायचं आहे. आणि खूप चांगला तो त्यावेळेचा अनुभव होता.
पूर्ण ती लायब्ररी वर्षभर आमच्याकडे असल्यामुळे आम्हाला पुस्तकं घेणं किंवा अभ्यास करणं हे खूप चांगल्या पद्धतीनं काम करता आलं तिथे. EYBSCच्या अर्थात खूप कठीण प्रसंग होता माझ्यासाठी. काही गोष्टी घरच्या काही गोष्टी अशा, त्यामुळं माझ्यासाठी तो खूप डिफिकल्ट होता. पण इथलं शिकवणं इतकं छान होतं की ते वन टाइम जरी केलं तरी मला ते पुरेसं असायचं. डायरेक्ट परीक्षेला सुद्धा मी काही काही वेळेला गेलेली आहे अभ्यास न करता सुद्धा. पण ते टीचिंग इथलं इतकं छान होतं या डिपार्टमेंटचं की त्यामुळे मला कधीही अडचण आली नाही. आणि पाटणकर सरांचा सपोर्ट हा त्यावेळेला म्हणजे एक मानसिक घरच्यांचे संस्कार असतात, घरच्यांचा सपोर्ट असतो आपल्याला, पण एक दुसरं पालकत्व म्हणून सरांनीच आम्हाला स्वीकारलेलं होतं त्यावेळेला. त्यामुळे पूर्ण लक्ष सरांनी आमच्याकडे दिलेलं होतं. इंटरनलच्या वेळेला आपले सेमिनार असतात प्रॅक्टिकल, आणि मग सेमिनार हा एक भाग असतो. 64 लोकांचे सेमिनार, आणि आम्ही सेमिनारला खूप घाबरायचो. पुढे स्टेज ट्रेनिंग तर नाही, सरांनी फक्त सांगितलं इथं पुढे येऊन फक्त तुमचं नाव सांगायचं बस, मग तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क. म्हणजे आम्ही खूप घाबरायचो तेव्हा पुढे यायला. तर सरांनी हळूहळू आमच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण केला. आणि त्या बॅचमध्ये मी फर्स्ट आले. मला ते का सांगावं असं वाटतं, कारण ते खूप क्रिटिकल परिस्थितीतून झाले आणि सरांच्या सपोर्ट शिवाय मला ते शक्य नव्हतं. प्रॅक्टिकलची परीक्षा सुरू होती. माझा अनुभव सरांना माहित होता, प्रॅक्टिकलला ही मुलगी रडते. आणि सरांना ती आठवण लक्षात होती EYBSC पर्यंत. मला वाटलं सर विसरले असतील पण नाही. आणि मी प्रॅक्टिकल करत होते, कम्प्युटरचा प्रॅक्टिकल. त्यावेळेला कम्प्युटरचे विषय होते आम्हाला, आणि सुरुवातीला सरांशी बोलणं झालं होतं कशा पद्धतीनं आपण हे फॉलो करूया अभ्यासक्रम. पहिल्यांदा थिअरी सगळे संपायची आणि मग प्रॅक्टिकल्स घ्यायचे. आणि सरांनी खरंच म्हणजे आम्हाला त्या निर्णयामध्ये सामील करून घेणं हे फार विशेष होतं त्यावेळेचं. आणि मग त्या पद्धतीनं सिलेबस कव्हर करून आम्हाला कम्प्युटरसाठी सरांनी इथे कम्प्युटर BCSचं जे युनिट होतं तिथे आम्हाला सरांनी प्रॅक्टिकल्स आमचे घेतले. आणि आमची सगळी व्यवस्था पूर्ण चांगले लक्ष देऊन तिथे सरांनी करून घेतलं. सगळे प्रॅक्टिकल्स करून घेतले, सगळा सिलेबस कव्हर केलेला होता. आणि त्यावेळेला प्रॅक्टिकलच्या परीक्षेच्या वेळेला मी प्रॅक्टिकल त्या कम्प्युटरवर केलं. त्या एक्सटर्नल पण बघत होते, एक चूक होती, एरर होती. मला सगळं आठवते आता, ते स्क्रीनवर माझी एरर होती, मी काढली एरर आणि मग ते एक्सटर्नलला पण दाखवली. आणि माझ्या लक्षात आलं की सर बाहेर उभे असणार, आणि मी जस्ट असं वळून मागे बघितलं तर सर तिथे कोपऱ्यात बघून, म्हणजे माझ्याकडे पूर्ण लक्ष होतं सरांचं. ओके झालं हिचं व्यवस्थित बाबा, म्हणजे असं. आणि मग सर म्हणलं ओके, मी म्हटलं हो सर ओके. आणि म्हणजे इतकं सरांनी ते खूप आमच्याकडे आमची काळजी घेतलेली आहे त्यावेळेला. मग BSc झाल्यानंतर काय करायचं, पुन्हा आम्ही सरांच्या घरी सगळा आमचा ग्रुप. आणि मग सरांनी पुन्हा सांगितलं की तुम्हाला आवडत्या क्षेत्रामध्ये तुम्ही करा. मग काही जणांनी MCA चूज केलं, काहींनी MSc चूज केलं. आणि आमच्या त्या ग्रुपमधली एक विद्यार्थी आपली न्यू मॉडेलला आहे सर. अर्थातच सगळा ग्रुप भेटला की पुन्हा पहिल्यांदा विषय येतो तो विवेकानंद कॉलेज आणि मॅथमॅटिक्स डिपार्टमेंट आणि पाटणकर सर, असा आमचा सगळा विषय सुरू होतो. आजही कालच आमचं जे बोलणं झालं त्याच्यामध्ये सुद्धा पाटणकर सरांचाच विषय होता. खूप साऱ्या मैत्रिणी, इव्हन कम्प्युटर सायन्सच्या ज्या मैत्रिणी आहेत त्या सुद्धा पाटणकर सरांचं नाव घेतात. सरांचं काम खूप मोठं आहे. BSc झाल्यानंतर जेव्हा मी MScला जायचा निर्णय घेतला आणि MSc पूर्ण झाल्यानंतर मी सेटची परीक्षा दिली आणि मी सेट परीक्षा पास झाले. त्यानंतर असा प्रश्न होता की सर्व्हिस बऱ्याच ठिकाणी येत होत्या. आणि मग मी सरांना, म्हणजे मला जसं मी म्हटलं की माझं कमी बोलणं आणि स्टेज डायव्हिंग माझं खूप कमी होतं. मी शिक्षक दिनामध्ये सुद्धा कधी सहभागी झाले नाही, कधीही टीचिंगचा अनुभव नाही, का पुढे येऊन बोलण्याचा अनुभव नाही. आणि सेट परीक्षा झाल्यानंतर पास झाल्यानंतर आता जेव्हा जॉब ऑफर आली त्यावेळेला मी पहिला फोन मग सरांना केला की सर असं असं जॉब आहे, काय करायचं. सर म्हटले तुम्ही फक्त जाऊन तिथं उभं राहायचं काम करायचं, बाकी सगळ्या नोट्स वगैरे तुम्हाला मी प्रोव्हाइड करतो, तुम्ही फक्त बिंदास जाऊन तिथे उभे राहा, तुम्हाला टीचिंग जमेल, तुम्ही कराल ते सगळं. आणि फक्त सरांचा आत्मविश्वास आणि सरांचा आमच्याबद्दलचा विश्वास खूप मोठा होता. त्यामुळेच मी इथे येऊन उभी राहू शकले, मी पुढे माझी सर्व्हिस करू शकले. मी राजाराम कॉलेजला जॉईन झाले त्याच्यानंतर. आणि राजाराम कॉलेजला जॉईन झाल्यानंतर मला जे काही प्रॅक्टिकल्स वगैरे आले होते त्याच्यासाठी मला जर्नल हवे होते. मी सरांना फोन केला, सर असं असं आणि प्रॅक्टिकल्स असे असे टॉपिक आलेत माझ्याकडे आणि मला जर्नल हवं आहे, मी न्यायला येईल. सर म्हणजे मी काढून ठेवतो किंवा बेनारांना सांगून ठेवतो की काढून ठेवूया आणि तुम्ही घेऊन जाते.
आणि मला त्या वेळेला काही शक्य झालं नाही इकडे कॉलेजमध्ये येणं. तर मी सरांना फोन केला, सर मी माझ्या भावाला पाठवून देऊ का, की मला येणं शक्य नाही. सर म्हणले हो. आणि माझा भाऊ म्हणजे तुम्हाला सर कसे ओळखणार आणि मी काय करू. मी म्हटलं फक्त मॅथमॅटिक्स डिपार्टमेंटमध्ये जायचं, पाटणकर सरांनी बोलवले म्हणून सांगायचं, एवढं बघ पुरेसं आहे, तुम्ही तिथे जाऊन ते कलेक्ट करू शकता. तर गेल्यानंतर माझ्या भावाला सरांनी ते देऊन म्हणजे मला पोच झालं. आणि मग त्यामुळे एक विश्वास निर्माण होतो. आमच्यामध्ये कॉन्फिडन्स निर्माण करायचं काम हे सरांनी केलेलं आहे. आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर असू दे, त्यानंतरचा जो प्रवास आहे त्याच्यामध्ये सुद्धा सरांचं कॉन्ट्रीब्युशन खूप मोठं आहे. सगळं तिथे सांगणं शक्य नाही. सतत आमची चौकशी करणं, आम्हाला गाईडलाईन्स देणं, सामाजिक स्तरामध्ये तरी सरांचं काम खूप आहे, खूप मोठं आहे. त्याच्याबद्दल सरांशी आमच्या चर्चा होत असतात आणि त्यातूनच प्रेरणा घेऊन काही गोष्टी मलाही करता आल्या डिपार्टमेंटमध्ये माझ्या. आणि खरंच मी ते भाग्य समजते की सरांच्या जी चाल आहे, सरांनी एक पाया रचून दिलेला आहे, त्या चालीवर आम्ही पण थोडीशी पावलं चालायचा प्रयत्न करतो आहे. आणि त्यातला एक म्हणजे आता ज्या मॅडम आहेत, प्राजक्ता कुलकर्णी मॅडम, ह्या माझ्या विद्यार्थिनी आहेत. आणि सरांचा मला एक दिवशी फोन आला की असं स्टेट क्वालिफाय कोणी आहे का. सर म्हटलं एक विद्यार्थिनी आहे आमची. सर म्हटले लगेच पाठवून द्या. मी यांना फोन केला आणि प्राजक्तांना आणि सांगितलं की असं असं आहे, सरांनी बोलवलंय. मग जरा माझं काही अडचणी आहेत असं प्राजक्ता म्हणतात. मी म्हटलं तिथे जायचं आणि पाटणकर सरांच्या समोर मन मोकळे बोलायचं, काहीही मनामध्ये ठेवायचं नाही. कुठलीही भीती वाटली तरी सरांशी बोलायचं आणि तिथे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. तिथे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही असं होणार नाही. आणि तिथे तुम्हाला एक कॉन्फिडन्सच येईल. तुम्हाला कुठल्याही गोष्टीची तिथं काही वाटलं तरी तुम्ही पाटणकर सरांना विचारू शकता. हे या डिपार्टमेंटचं श्रेय आहे, मॅथमॅटिक्स डिपार्टमेंटचे इथल्या, ते पाटणकर सरांच्यामुळे आहे. इवन आम्हाला बरेच अनुभव थोरात सर, चौगले सर यांच्यासोबत सुद्धा आलेले आहेत. या डिपार्टमेंटमध्ये आल्यानंतर खूप छान खेळमेळीचं वातावरण आम्हाला मिळालेलं आहे नेहमीच. या डिपार्टमेंटनी आणि पाटणकर सरांनी आमच्यामध्ये खूप बदल घडवून आणले. त्याबद्दल मी सदैव या डिपार्टमेंटची ऋणी आहे, कॉलेजची ऋणी आहे. एवढे करून मी म्हणजे ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार शिक्षण मंत्री डॉक्टर बापूजी साळुंखे यांनी संस्थानाचा सुशीलादेवी साळुंखे यांना मी प्रथम अभिवादन करतो. आणि आज आयोजित केलेल्या या गणित विभागाच्या माजी विद्यार्थी मेळाव्याच्या प्रसंगी उपस्थित असलेले या विभागाचे विभाग प्रमुख प्राध्यापक पाटणकर सर, खास मुंबईवरून आलेले सपकाळ सर, पाटील सर, चौगुले सर, उपस्थित सर्व मान्यवर, या महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी, विभागामध्ये काम करणारे प्राध्यापक थोरात आणि त्यांचे सर्व सहकारी प्राध्यापक, बंधू आणि भगिनी, सर्वांनी आपली ओळख करून दिली. विवेकानंद महाविद्यालयाची नाळ, संस्थेची नाळ कशी जोडलेली आहे ते आपण सर्वांनी सांगितलेलं आहे. पण माझंही कर्तव्य थोडंसं येते की मी माझीही ओळख करून देणं गरजेचं आहे. मित्रहो, मी माझं संपूर्ण शिक्षण रयत शिक्षण संस्थेमध्ये झालेलं आहे. 1986 साली शिवाजी विद्यापीठातून MSc स्टॅटिस्टिक्स झालो आणि 1986ला 28 मे 86ला माझा निकाल लागला आणि 29 मे 86ला माझी किसनवीर महाविद्यालय वाई या ठिकाणी प्राध्यापक म्हणून निवड झाली एका दिवसामध्ये. आणि चांगला विद्यार्थी इमिजिएट प्लेस झालेला. आणि 1986 ते 2005 पर्यंत किसनवीर महाविद्यालय वाई या ठिकाणी संख्याशास्त्र विषयाचा प्राध्यापक म्हणून काम केल्यानंतर 2005 मध्ये 18 जुलै 2005 रोजी स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेमध्ये माझी प्राचार्य म्हणून निवड झाली. आज विवेकानंद पर्यंतचा या जो प्रवास आहे तो वाई प्राध्यापक म्हणून, प्राचार्य म्हणून कराड, कडेपूर, एलबीएस सातारा, तासगाव, इचलकरंजी आणि 2020 पासून डिसेंबर 2020 पासून या महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी रुजू झालेला आहे. एकूण सेवा 36 वर्ष.
त्यातली 20 वर्ष प्राध्यापक म्हणून, 19 वर्ष आणि जवळजवळ 17 वर्ष प्राचार्य म्हणून मी काम करतोय. या महाविद्यालयाचा चार्ज घेतल्यानंतर थोडंसं प्रेशर होतं. प्रेशर असं की माझी नाळ मी सांगितलं तसं रईची होती, स्वामीची नव्हती. त्यामुळं जवळजवळ 15 वर्ष या संस्थेमध्ये आल्यानंतर, प्राचार्य म्हणून काम केल्यानंतर जे काही समजलं, अनेकांनी मला असे निरोप दिलेले होते प्राचार्यपदी रुजू झाल्यानंतर की तुम्ही संस्था समजून घ्या म्हणजे तुम्हाला सोपं होईल. मी उलटा निरोप दिला की तुम्ही मला समजून घ्या, कारण संस्था समजून घेण्यामध्ये माझं आयुष्य संपेल. तुम्हाला मला समजून घेणं सोपं असेल. त्यामुळं माझं व्यक्तिमत्व, माझी विचाराची जी पद्धत आहे त्याच्यामध्ये जर तुम्ही इन्व्हॉल्व्ह झाला तर निश्चितच संस्थेला माझा फायदा होईल. अशा पद्धतीने मी उलट रिपोर्ट द्यायचो. बऱ्याच आमच्या सहकार्यांनी प्राध्यापक असतानाच्या चॅलेंज काढलेलं की कुंभार काही टिकणार नाही, कुंभार पाठीमागे येणार. परंतु मी राजीनामा देऊन पुढे आलेलो होतो. त्याच्यामुळे माझ्या पुढे अल्टरनेटिव्ह दुसरा नव्हता. माझं काम आणि माझी सिद्धता करणं की मी या पदाला कसा योग्य आहे हेच माझ्या हातात होतं आणि त्या पद्धतीने मी काम केलं. मला काम करत असताना किंवा या पदापर्यंत येत असताना जे साथ दिली असेल ती फक्त माझ्या वडिलांनी, आणि वडिलांनी पाठीमागं तू करू शकतोस, तुझ्या मनामध्ये जे असेल ते इम्प्लिमेंट करू शकतोस अशी त्यांनी मला सतत धारणा दिली. आणि त्याचा परिणाम म्हणून मी आज विवेकानंद महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी हे रुजू आहे. बऱ्याच शिवाजी विद्यापीठातल्या प्राचार्यांच्या पुढे हा प्रश्नचिन्ह आहे की प्राध्यापक म्हणजे प्राचार्य आर आर कुंभार जर संस्थेमध्ये नव्हते, प्राचार्य म्हणून इथं आले आणि विवेकानंद पर्यंत कसे पोहोचले, हा थोडासा प्रश्नचिन्ह आहे. त्याला उत्तर माझं एवढंच आहे की माझं काम आहे आणि त्या कामानं मला इथपर्यंत पोहोचवलेलं आहे. असो, ही माझ्याबद्दलची थोडक्यात माहिती मी तुम्हाला दिली. मित्र, या महाविद्यालयाचा चार्ज घेतल्यानंतर माझ्या अपेक्षा खूप मोठ्या होत्या. त्या अपेक्षा म्हणजे या महाविद्यालयाचं वातावरण अतिशय चांगल्या पद्धतीचं असायला पाहिजे. या महाविद्यालयाला स्वायत्त महाविद्यालयाचा दर्जा आहे आणि स्वायत्त महाविद्यालय म्हणून शिवाजी विद्यापीठातलं एक मोठं महाविद्यालय असताना रयतची विवेकानंद कॉलेजच्या तुलनेनं असणारी जी महाविद्यालय आहेत ती यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स सातारा, त्याचबरोबर एचजीएम कॉलेज कराड, त्या दोन्ही महाविद्यालयाचे मी माझे विद्यार्थी आहे. आणि त्या दोडीस हे महाविद्यालय आपलं असताना यांच्यामध्ये जे कंपॅरिझन होईल ते कंपॅरिझन करत असताना आपल्याला आपला ठसा कुठेतरी वरती ठेवला पाहिजे. महाविद्यालय स्वायत्त असल्यामुळं माझ्या सतत डोक्यामध्ये एक इथं आल्यापासून विचार चालू होता, तो आजही आहे आणि तो मी सगळ्या माझ्या प्राध्यापकांना सांगतोय की विवेकानंद महाविद्यालयाचा विद्यार्थी म्हणून ज्या वेळेला स्वायत्त महाविद्यालयाचा शिक्का घेऊन बाहेर पडेल त्यावेळेला त्याच्या हातात काहीतरी जास्त स्किल, जास्त वेटेज आपलं असलं पाहिजे, तरच त्याला मार्केटमध्ये किंमत असणार आहे. कारण स्वायत्ता याच्याबद्दलच्या संकल्पना अजून आपल्यामध्ये रुजलेल्या नाहीत. कारण स्वायत्तेमध्ये अभ्यासक्रम आम्हीच करतो, एक्झामिनेशन आम्हीच घेतो, निकाल आम्हीच लावतो आणि त्यामुळे समाजामध्ये असं कुठंतरी धारणा होण्याची शक्यता आहे हे सगळं त्यांचंच आहे, हे सगळं त्यांच्याच हातात आहे. त्याचे प्रत्ययही आम्हाला आले. परंतु मी प्राचार्य म्हणून या महाविद्यालयाचा चार्ज घेतल्यापासून कुठलीही अशी काही गोष्ट करू किंवा होऊ दिलेली नाही. आणि त्यामुळं हे लोकांना सुद्धा आमच्या अजून पटलेलं नव्हतं की स्वायत्तेमध्ये आपल्याला ह्या गोष्टी करायच्या आहेत, ही रिस्पॉन्सिबिलिटी येऊ शकते, या अडचणी येऊ शकतात, पुढच्या 20 वर्षामध्ये काय घडेल याची संकल्पना म्हणजे मांडत गेलो आणि आता त्या लोकांना आमच्या सगळ्या फॅकल्टी मेंबर्सना पटायला लागली. त्यामुळे वेगवेगळ्या पॅटर्न मध्ये बसवत असताना थोडंसं बऱ्यापैकी काम या ठिकाणी करावं लागतं. मारा कराल 400 कुठे काय केस होईल सांगता येणार. मॅथ्सचाच माणूस एवढं करू शकतो याचं कारण गणिताच्या प्रत्येक लाईन आम्हाला रेल राधाकृष्ण सर सांगायचे, रीड द स्पेस बिटवीन 2 लाईन्स. बरोबर आहे ना? राधाकृष्ण सर आम्हाला मॅथ्स शिकवायला की पहिलं टीचिंग नाही सर, 1 तास मोरल तुमचं जीवन आणि तुम्ही काय आहात, तुम्हाला काय करायचं आहे. आणि त्यावेळी ते सांगायचे की आफ्टर बिकमिंग अ टीचर यू डोंट टीच देम, ट्राय टू आस्क देम, फाइंड आउट द गॅप बिटवीन 2 वर्ड्स. 2 लाईनच्या मध्ये काय स्पेस आहे, त्या स्पेस मध्ये काय आहे हे गणित विषय शिकवतो. आणि म्हणून अल्युमिनियम जेव्हा ठरली ऍक्च्युअली क्रेडिट गोज टू द नॅक, नाहीतर आम्हाला काय कोणी बोलवलं नसतं. तक्रार आहे म्हणा कारण 30 वर्ष झाली सर
या विवेकानंद सरांनी जसं बघितलंय कॉलेज एवढंच असं एवढं मोठं झालंय, तुम्ही जर जुन्या विवेकानंद आता चांगलं झालंय ते त्या बिल्डिंग मधून बाहेर पडलं की पुढे म्युन्सिपाल्टीचा टॉयलेट आणि ते सगळं असायचं. आमच्या संस्थेत सेक्रेटरी त्याला आले की म्हणायचे अरे काय आपण कशाला बसतोय, गेट पण बाहेर आले की सगळे म्युन्सिपाल्टीचं टॉयलेट आणि हे आणि म्युन्सिपाल्टी हे पाटील सर आणि अभय कुमार सावंत यांनी पुढाकार हे कॉलेज मोठं झालं. आज अभिमान वाटतो. मी कधीही कोणाला शाळेचं नाव सांगत नाही, मी सांगतो मी विवेकानंदचा विद्यार्थी. मी जरी डी वाय पाटील संस्थेत काम करत असलो तर माझं पहिलं प्रेम काय असेल तर विवेकानंद शिक्षण संस्था. पुढे 15 वर्ष मी सर्व्हिस केली. ज्ञान विज्ञान सुसंस्कार याचे शिक्षण प्रकार याचा अर्थ शोधून काढला. बापूजींचं पुस्तक वाचलं, नानासाहेब साळुंखेंनी वाचलेलं लिहिलेलं की नेमकं त्यांना काय म्हणायचं. आणि मग त्या सगळ्यात मी प्रार्थना म्हणत, प्रार्थना मला मुकत आहे, त्या प्रार्थनेमध्ये आहे आम्ही आमच्या डोळ्याने बापूजींना पाहिलेलं आहे. बापूजी ज्यावेळेला आमच्याकडे शेळेवाडीत एक शाळा निघाली, सवानपूरमध्ये एक हायस्कूल निघालं, माझी सासवाडी सोळानपूर आणि शेळेवाडी माझ्या गावाच्या पलीकडे. इन्स्ट्रक्शन आलं की सगळं ते ट्रकमध्ये भरायचं जायचं आणि दुसऱ्या शाळेत नेऊन जायचं. म्हणजे अतिशय तपस्वी माणूस. म्हणून विवेकानंदचं पावित्र्य जे आहे ते बापूजींच्यामुळे आहे. बापूजी जर नसते, कर्मवीर भाऊरावांना नसते तर डॉक्टर विनायक आमच्यासारखी माणसं शाळा शिकली नसती. आम्ही कुणातरी बांधावर जाऊन बांधले बसलो असतो, आम्ही काहीतरी रोजगार केला असता. आम्ही जे शिकलो हे त्या कर्मवीरांचं कष्ट आहे. आणि आज विवेकानंदमध्ये येताना मी ज्यावेळी विवेकानंद कॉलेज ऍडमिशन घ्यायचा उद्देश असा होता की हे नाव पहिलं विवेकानंद आम्हाला कसं भारावून जाते. आपल्याला विवेकानंद नाव घेतल्यानंतर आपल्याला काहीतरी असं वाटायला लागतं. आणि मग ते कॉलेज कसं असेल, ते प्राध्यापक कसे असतील, या कॉलेजचे सगळे प्राध्यापक चांगले आहेत. मॅथ्स डिपार्टमेंट तर असं आहे की जेवढं मॅथ्स डिपार्टमेंट कुठलाही तुम्ही कॉलेज जेवढं मिसळून वागते असं तुम्हाला इतर डिपार्टमेंट दिसणार नाही. माणसं कमी असतात, एकमेकांचा जेवाळा निर्माण होतो. आणि आमचा यांच्याशी इतका जेवाळा निर्माण झाला की अगदी पाटण सरांचं आमचं खूपच जेवाळा आहे. ते सगळ्या गोष्टी सांगायला गेलो तर बऱ्याच गोष्टी जातील, मला कधी बोलता येणार नाही. तर संयोजकांचा आभारी आहे आणि तुम्ही सगळे माझं ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.